योद्धा न्यूज मराठी। मंचर नगरपंचायतीची मोठी कारवाई। विना परवाना बांधकामाप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल। मंचर ता आंबेगाव। मंचर नगरपंचायत हद्दीत विना परवाना व अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम MRTP ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगरपंचायतीचे स्थापत्य अभियंता संदीप दिलीप पवार वय 32 यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। त्यांच्यावर झाला गुन्हा दाखल। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1. आकांक्षा ऋषिकेश चिखले, 2. संजय जिजाबा थोरात, 3. सौ प्रियंका संजय थोरात, 4. आत्माराम शंकर थोरात, 5. कुसुम निवृत्ती वाळुंज आणि 6. पृथ्वीराज शंकर थोरात, सर्व राहणार मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावं आहेत। या आरोपींचा कोणताही पूर्व इतिहास, गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही। नेमकी घटना काय? मंचर येथील नगरपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 122/2 आणि 123/2 अ एकूण क्षेत्र 5100 चौरस मीटर या जमिनीवर 25 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता वाजेपूर्वी संशयित आरोपींनी नगरपंचायतीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनाधिकृत बांधकाम केले होते। हे बांधकाम करून त्यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 52 आणि 53 चे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले। नगरपंचायतीच्या वतीने शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्थापत्य अभियंता संदीप पवार यांनी मंचर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली। त्यानुसार 9 जुलै 2026 रोजी सायंकाळी 19:21 स्टेशन डायरी नंबर 35/2026 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार कारभळ यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार घोडे बकर नंबर 1992 करत आहेत। या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब साक्ष नोंदवण्यात आले आहेत। मंचर नगरपंचायत प्रशासनाचा इशारा। नगरपंचायत हद्दीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे। अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे। योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।